विधानसभा आली तेवढ्या काळापुरता बीएलओ असतो असं नाही. मतदार यादी भागाचा तो बूथ लेवल ऑफिसर वर्षभरासाठी. आता त्या वर्षभरामध्ये जर 1200 मतदार असतील तर त्या 1200 मध्ये सारखेच बदल होतात का? की आता 300 बदल झाले, 2 महिन्यानंतर 300 बदल झाले, 200 बदल नाही. त्या 1200 पैकी 800-900 पॉप्युलेशन तिथली स्टेबल असते. त्यामध्ये काही नवीन आले, काही गेले. म्हणजे आता थोडा पूर्ण वेळ बीएलओना काम करावंच लागेल. पण जर हे सप्टेंबर ऑक्टोबर फक्त 4 ते 5 तास जर दिले तर आपला मतदार रोल हा हेल्दी राहील. इलेक्शनच्या अनुषंगाने बऱ्यापैकी त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये मतदार यादीवर काम झालं, परंतु त्याच्यानंतर हे जे मॅपिंगचं काम आहे त्याच्यावर थोडा वेळ दिला तर 1-2 तास ज्या दिवशी शनिवारी एखादं काढून वगैरे तरी काम झालं असतं. मागच्या एप्रिलचा फर्स्ट वीक जेव्हा होतं 3, 4, 5 3 दिवस कंटिन्यू सुट्ट्या होत्या आणि त्यावेळेस 7 ते 8 मतदारसंघामध्ये काम चांगलं झालं. बीएलओनी काम केलं वगैरे सुट्टीच्या दिवशी झालं. आणि त्यामुळं आपण जर सगळ्यांनी ठरवलं आणि मुख्यत्वे महापालिकेने जर ठरवलं, माननीय महापौर मॅडम आयुक्त साहेबांनी आमच्याकडे आवर्जून येतात की आम्हाला जातीचं प्रमाणपत्र नाही, कारण त्यांच्या आईचा जन्म हा ग्रामीणमध्ये झालेला असतो, त्यांच्या मुलाचा जन्म हा ग्रामीणमध्ये झालेला असतो आणि त्यावेळेस हॉस्पिटलची सुविधा नव्हती. घरामध्ये जन्म झालेला असतो मुलाचा, त्यांच्या दुसऱ्या पिढीचा जन्म हाही घरात झालेला असतो आणि त्यांची मुलं जेव्हा आमच्याकडे येतात की आम्हाला जन्माचा दाखला पाहिजे, ते नगरसेवक म्हणूनच येणार. पण हा कायदा मला वाटतं तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तर ह्याला कुठेतरी तुम्ही एक वेगळं वळण लावून द्या, जेणेकरून जर आईचा जन्म जर गावाला झालाय, वडिलांचा जन्म गावाला झालाय, त्या अपत्याकडे जर दाखला नाहीये आणि त्याला जर कामासाठी दाखला लागत असेल त्या टायमाला त्यांनी काय करावं, हे मला जिल्हाधिकारी तुमच्या कार्यालयाशी संबंधित विषय आहे. सर एक मिनिट सर, आपण सांगताय ते बरोबर आहे. काही बाकीचे विषय तटकळत बसतात 4-4, 5-5. माझे पती पण सर ऐका, महापालिकेमध्ये बैठक घेतली, तिथे महापौर मॅडम असतील, तिथले सन्माननीय नगरसेवक असतील, तर त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही प्रेसमध्ये मांडू. काल आमची मीराबाईंदर इथे बैठक झाली. आज उपमहापौर साहेब, सगळे नगरसेवक यांचा आभार मानतो. बीएलओच्या बाबतीत काही काळापूर्वी होती, त्यामध्ये आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. त्याच पद्धतीनं जे काम न करण्याचा भाग होता तो बऱ्यापैकी नॅरो डाऊन झालेला आहे. तिथे 5%, 10% खूप संख्या होती. आता तरी पीपीटी मध्ये तुम्हाला कमी दिसले असेल, पण काही ठिकाणी काम करायचं नाही अशा पद्धतीची काही लोकांची मानसिकता होती. जे काम करत होते त्यांनी संघटनेच्या माध्यमातून काम करू नका असं काही लोकांना सांगितलं जायचं, अशाही माझ्याकडे गोष्टी आल्या होत्या. तर बऱ्याचशा सूचना देऊन देखील कोणते कारण नसते. बोलवले तरी जायचं नाही, बैठकीला जायचं नाही. आपण 4-5 ठिकाणी गुन्हे दाखल केले, 5 ते 6 AEC मध्ये गुन्हे दाखल झाले काल इव्हिनिंगला मला वाटतं. तर याच्यामध्ये आपण वारंवार बीएलओना हे सूचना दिली आहे की तुम्हाला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नुसार मानधन काही जणांचं असतं की मानधन पुरेसे मिळत नाही, काम दुसरं आहे. तर हा जर काम आपण बघितलं तर रोजचे 1-2 तास दिले, त्या दिवशी रोज द्यावं असंही नाहीये. शनिवारी 1 दिवस काम केलं किंवा रविवार काम केलं आणि आता बीएलओना बोलू द्यावे असं याच्यासाठी बनवतो कारण त्यांनी किती वेळ काम केलं हे जर तुमच्या समोर त्यांनी बोलून दाखवलं, त्यांचं नियोजन बोलून दाखवलं, तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळेला काही बीएलओ तुमच्याकडे म्हणजे त्यांचं रेग्युलर काम करून हे सहजपणे होऊ शकतं असं काम.